नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने अलीकडेच दूध व दुग्धजन्य पदार्थांवरील मोठी कारवाई करून लाखो रुपयांचा साठा जप्त केला असला तरी या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयितांवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत समाजसेवक भाऊसाहेब बैरागी यांनी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करून दोषींना तातडीने अटक करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदन सादर करून दूध भेसळीवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ उद्योगात उत्पत्ती व उत्तरदायित्व शोध प्रणाली तातडीने लागू करण्याची मागणी बैरागी यांनी केली आहे। त्यांच्या मते या प्रणालीमुळे भेसळ करणाऱ्यांचा माग काढणे सोपे होईल आणि दोषींवर प्रभावी कारवाई करता येईल। समाजसेवक भाऊसाहेब बैरागी यांनी सांगितले की प्रामाणिकपणे दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व दूध उत्पादकांवर भेसळ करणाऱ्यांमुळे अन्याय होत असून त्यांना त्यांच्या दुधाचा योग्य भाव मिळत नाहीये। भेसळीच्या वाढत्या प्रकारामुळे संपूर्ण दुग्ध व्यवसायाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे। सिन्नर तालुका हा दूध भेसळीसाठी खूप प्रसिद्ध ठरत असल्याचा आरोप करत आजवर येथे अनेक वेळा भेसळीचे पदार्थ व रासायनिक साहित्य जप्त झाले, अनेक गुन्हेही दाखल झाले। मात्र असे प्रकार थांबत नसल्याने यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। काही प्रशासनातील अधिकारी व स्थानिक राजकीय घटकांकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच केलेली कारवाई स्वागतार्ह असल्याचं सांगताच या प्रकरणातील मुख्य संशयित अद्याप मोकाट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। केवळ माल जप्त करून कारवाई पूर्ण होत नाही, तर संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करून दोषींना अटक होणे गरजेचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यापूर्वीही या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्याचं सांगत यापुढेही ठोस कार्यवाही झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करण्याचा इशाराही समाजसेवक भाऊसाहेब बैरागी यांनी दिला। दूध भेसळी विरोधात सातत्याने आवाज उठविणाऱ्या मोजक्या समाजसेवकांपैकी भाऊसाहेब बैरागी हे एक असून नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी त्यांनी सुरू ठेवलेला लढा आता अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई होऊन दूध व्यवसाय पुन्हा पारदर्शक व विश्वासार्ह व्हावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जाते। नमस्कार, जय महाराष्ट्र। आजचा तो मुख्य गंभीर विषय महाराष्ट्र राज्यातील दुधात आणि या दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी महाभयंकर दूध भेसळ। यासाठी मुख्य ज्या शासनाच्या त्रुटी आहे, या त्रुटीमुळे आज दूध भेसळ करणारे फोफावले। आज शासनाचे या दुधाच्या किंवा दुग्धजन्य पदार्थाच्या गुणवत्तेवर जरी थोड्याफार प्रमाणात नियंत्रण असले तरीही त्याच्या आकडेवारीवरती, त्याच्या उत्पन्न निर्मितीवरती कुठल्याही प्रकारचे शासनाचे नियंत्रण नाही। या त्रुटीचा फायदा घेऊन महाराष्ट्र राज्यात अनेक समाजकंटक रासायनिक पदार्थ वापरून दूध भेसळ करीत आहे, दुग्धजन्य पदार्थात भेसळ करीत आहे। आज या दुग्धजन्य पदार्थामुळे अनेक बालकांना जीव गमावा लागलेला आहे, अनेक जणांना अपंगत्व आलेलं आहे। आज लहान लहान मुलांना कॅन्सर सारखे आजार होऊ राहिलेले, त्यांचे स्वादुपिंड खराब होऊ राहिलेले। हे स्वतः WHO संस्थेने हे मान्य केलेलं आहे। हा महाराष्ट्रातील दूध भेसळ थांबवण्यासाठी माझी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे अन्न औषध प्रशासन मंत्री माननीय नरहरी झिरवाळ साहेब आणि धडाडीचे IAS अधिकारी माननीय तुकारामजी मुंढे साहेब यांना अत्यंत कळकळीची अशी विनंती आहे की महाराष्ट्रातील दूध संकलन केंद्र आणि हे दुग्धजन्य पदार्थ बनवणारे कारखान्यावरती नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये उत्पन्न आणि उत्तरदायित्व शोध प्रणाली लागू करणे। याचा अर्थ असा
महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे बी दूध संकलन होते, दूध संघ आहे, छोटे मोठे मिठाई बनवणारे कारखाने, हलवाई, आईस्क्रीमवाले यांनी सर्वांनी जे दूध घेता, कोणत्या शेतकऱ्याकडून किती दूध घेतलं आणि त्याची काय प्रक्रिया करून पुढे किती पाठवलं याची दर 10 दिवसाला 1 तारीख, 10 तारीख, 20 तारीख आणि 30 तारखेला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सविस्तर रजिस्टर लिटरमध्ये माहिती देणं हे बंधनकारक करावा. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातील ही भयंकर प्रमाणात सुरू असलेली भेसळ थांबणार. आणि आज जे लाखो शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून प्रामाणिकपणे दूध व्यवसाय करतात, पण महाराष्ट्रामध्ये हे भेसळीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे का प्रामाणिकपणे दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या शुद्ध दुधाचा पूर्ण मोबदला देखील मिळत नाही. त्यामुळे दूध व्यावसायिक प्रामाणिकपणे दूध व्यवसाय करणारा शेतकरी देखील अडचणीत आलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या स्त्रोत उत्तरदायित्व आणि शोध प्रणाली ही महाराष्ट्रामध्ये लागू करून महाराष्ट्र लवकरात लवकर भेसळमुक्त करण्यात यावी, हे माननीय मुख्यमंत्र्यांना माझे कळकळीची विनंती. आमचा सिन्नर तालुका म्हणल्यानंतर दूध भेसळीचं महाराष्ट्रातील माहेरघर. आमच्या सिन्नर तालुक्यात अनेक छापे पडले, अनेक दूध संकलन केंद्रांचं बनावट दूध जप्त केलं, दूध नष्ट केलं, अनेक रासायनिक पदार्थाचे साठे आमच्या तालुक्यात अनेक वेळा आढळून आलेले. आणि बाहेरच्या जिल्ह्यात जरी अन्न औषध प्रशासनाचा छापा पडला तरी त्याचा रासायनिक स्त्रोत हा आमच्या सिन्नर तालुका, उजनी ह्याच परिसरात कायम आढळत असतो. अनेक वेळेस गुन्हे दाखल होऊन बी तीच व्यक्ती तोच व्यवसाय रवरव कसा करू शकते, याला नक्कीच संबंधित अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी याला जबाबदार. मी तर यांनाच जबाबदार धरणार. आमच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी या साठ्याविषयी, या रासायनिक दुधाविषयी माननीय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन साहेब यांच्याकडे दूरध्वनीद्वारे लेखी स्वरूपात सर्व अर्ज केले, पण त्यांच्या कार्यालयातून कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही. आणि केलेल्या कारवाईचं काय झालं याची सविस्तर माहिती सुद्धा त्यांचे पर्सनल सचिव जे आहे संदीप जाधव PA यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली येत नाही. जीवावर उधार होऊन दूध भेसळीसारखा प्रकार उघडकीस आणायचा आणि त्यात जर असे अधिकारी, तालुक्यात जिल्ह्याचे पालकमंत्री त्याच्याकडे जर कानाडोळा करीत असेल तर हा दूध भेसळ कधी बी थांबणार नाही. माझी सर्व महाराष्ट्रातील जनतेला एक कळकळीची विनंती आहे. आपण जे दूध सेवन करतो याच्यावरती कुठल्याही प्रकारचं शासनाचं नियंत्रण नाही. आज सध्या 15-20 दिवसाचा कालावधी झाला. माननीय तुकारामजी मुंडे साहेब अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त झाले.
तेव्हापासून आपण महाराष्ट्रात बघतोय रोज नवीन नवीन धाडी, रोज नवीन नवीन छापे, आणि आज तर महाराष्ट्रामध्ये आपले पनीर असं दुर्मिळ झालेलं आहे. आता तुम्हीच सांगा महाराष्ट्रातील नागरिकांनो, काय हे गाया संपल्या, म्हशी कुठं गायब झाल्या, काय एवढं तुटवडा निर्माण झालेला आहे? याचं मुख्य कारण हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही भयंकर भेसळ ही आजपर्यंत चालूच होती. ही भेसळ थांबवण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय अन्न प्रशासन मंत्री महोदयांना आणि माननीय कर्तव्यदक्ष IAS तुकाराम मुंढे साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे का ह्या भेसळखोरांवरती कडक कायदे करून सकाळी धरले का संध्याकाळी सोडून द्या त्या, सकाळी धरले का संध्याकाळी सोडून द्या त्या. काय जरब राहणार आहे त्यांच्यावरती? दूध भेसळ करताना, अन्न औषधात भेसळ करताना आढळल्या त्याच्यावर तत्काळ मोका लावून त्याला डायरेक्ट 6 महिने 12 महिने डायरेक्ट ठेवून द्या त्याला. कसं काय कोण धजावणार ही भेसळ करायला? तर या भेसळीला मुख्य जी ताकद मिळती, ही ताकद म्हणजे शासनाच्या त्रुटी आणि दक्ष नागरिकांचं दुर्लक्ष. आज नागरिकांनी सुद्धा दक्ष होण्याची गरज आहे. माननीय तुकाराम मुंढे साहेबांना सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. एक व्यक्ती सर्व काय, त्यांना महाराष्ट्रावर डोळे नाही. आज फक्त आयुक्त कार्यालयातील आयुक्त बदलले म्हणून काय महाराष्ट्रातील अधिकारी बदलले नाही. ते जे काल बी हप्ते घेत होते आज बी हप्ते घेत्या, पण नाविलाज असतं, फक्त चुकीच्या धाडी मारत्या आणि जुजबी धाडी हेच फक्त बघायला मिळत आहे. तर यासाठी सर्व शेतकरी सुद्धा देशोधडीला लागलाय. आज शेतकऱ्याला त्याच्या स्वतःचा योग्य मोबदला मिळाला. आज प्रामाणिक शेतकरी, आज दूध व्यावसायिक देशोधडीला लागलेला आहे. माझ्या त्या शेतकऱ्यांना बी एक माझं सांगणं आहे, खूप आंदोलनं केले, खूप आपण हजारो लिटर रस्त्यावरती दूध सांडून शासनाचा निषेध केलेला आहे, केवळ कशासाठी? भाववाढीसाठी. पण माझी सर्वांना एक सांगणी आहे, भाववाढीचं मुख्य कारण हे शासन नसून ही भरमसाठ होणारी दूध भेसळ आणि दुग्धजन्य पदार्थ याच्यातली भेसळ. ही जर भेसळ थांबवायची असेल तर महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर स्त्रोत उत्तरदायित्व शोध प्रणाली लवकरात महाराष्ट्रामध्ये लागू करावी. अन्यथा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बंगल्यासमोर, वर्षा बंगल्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. आणि शेतकऱ्यांना बी आज माझं शेवटचं सांगणं आहे, पुरे झाला शेतकऱ्यांनो दूध दरवाढीसाठी आंदोलनाचा छंद. पुरे झाला शेतकऱ्यांनो दूध दरवाढीसाठी आंदोलनाचा छंद. हमखास भाव वाढणार जेव्हापासून होईल दुधात भेसळ बंद. हमखास भाव वाढणार. ज्या दिवशी भाव वाढणार त्या दिवशी तुमचं दूध 100 रुपये लिटरनं तुमच्या शेतावर, तुमच्या घरी घ्यायला नाही आले मग बोला. तर या भेसळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने जागरूक होणं गरजेचं आहे. चुकीचं आढळलं, साहेबांचा हेल्पलाईन नंबर आहे. आज इकडे कार्यालयात आलेलो होतो, इतकी दक्षता आणि इतकी तत्परता मी आजपर्यंत कुठल्याही बी आयुक्त कार्यालयात बघितलेली नाही. इतकी तत्परता आणि इतकं सुंदर काम आहे आणि ॲक्शन बी त्याच प्रमाणात चालली. तर आता फक्त एकला अधिकारी काही करू शकत नाही. त्या व्यक्तीला आज सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या साथीची गरज आहे. आज संपूर्ण जर महाराष्ट्र या अन्न औषधापासून जर विषमुक्त करायचं असेल तर आज संपूर्ण महाराष्ट्राला माननीय मुंडे साहेबांच्या विचारांनी चालण्याची गरज आहे. काही करू नका, त्यांना फक्त खबर लागली कुणी काय करतं आपल्या निदर्शनात आलं, एक कॉल करायचा, चालले 2 दिवसात लगेच आपल्याला त्याचा पिक्चर पाहायला मिळणार.
तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय वीरबंधा बैरागी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.